2 दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनेनंतर सगळ्यांनी अगदी सहजपणे जज केले. कुणी कुणी म्हणतंय, की सगळी चूक त्या मुलाची होती, तर कुणी त्याच्या आई-वडिलांच्या संगोपनावर प्रश्न देखील उपस्थित केले. पण एक क्षण थांबून तुम्ही स्वतःला विचारलंय का, की हा दोष सगळा त्या मुलाचा, त्या घराचा होता, की आपण ज्या समाजामध्ये राहतोय, त्या समाजाचा होता? आपण अशा समाजामध्ये राहतो, जिथे तुम्ही किती चांगले आहात किंवा तुम्ही किती संस्कारी आहात यापेक्षा तुम्ही कमवताय किती, तुमच्याकडे संपत्ती किती आहे, हे पाहून जास्त महत्त्व तुम्हाला दिलं जातं. आपण अशा समाजामध्ये राहतोय, जिथे तुमच्यातल्या गुणांना नाही, तर तुमच्याकडे असलेल्या महागड्या वस्तूंना जास्त किंमत दिली जाते. आपण एक अशा समाजामध्ये राहतोय, जिथे तुमच्या कर्तृत्वाला नाही, तर तुमच्या बुलेटची धगधग किंवा चारचाकी गाडी आणि तुमच्या शर्टची कडक इस्त्री याला जास्त महत्त्व दिलं जातं. आपण अशा समाजामध्ये राहतोय, जिथे तुमच्या विचारांची खोली नाही, तर तुमच्या बंगल्याची उंची बघून हा समाज ठरवतो, की तुम्हाला मान किती द्यायचा. दोष फक्त त्या मुलाचा किंवा त्या घराचा नाहीये. दोष आपल्या या विकृत मानसिकतेचा आहे, जी त्या माणसापेक्षा त्याच्याकडे असलेल्या संपत्तीची जास्त पूजा करते किंवा त्याच्याकडच्या कमाईला जास्त महत्त्व देते. त्यामुळे स्वतःला एक क्षण थांबून नक्की विचारा, की सगळा दोष त्या मुलाचा, त्या घराचाच होता, की आपण ज्या समाजामध्ये राहतोय त्या समाजाच्या मानसिकतेचा होता.